शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अंकुश पाटील ॲग्रो यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही मला इतकं भरभरून प्रेम दिले त्याबद्दल सगळ्या तुमच्या शेतकरी माझ्या बांधवांचा आभार. आज मी तुम्हाला जो माझं टायटल आहे, हा जो विषय आहे, अंकुश पाटलाला शक्ती मिळते कुठून. आज मी तुम्हाला काय सांगतो, प्रत्येक कार्यशाळेमध्ये सांगत असतो की आज माझ्या 150 कार्यशाळा झाल्या. आज आम्ही यवतमाळ शहरामध्ये आहोत. उद्या आमच्या कळंबला आहे, यवतमाळमध्ये, परत दिग्रजला आहे, दारव्याला आहेत. अशा यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7 कार्यशाळा होत आहेत. एवढी शक्ती, एवढे हे येतो कुठून अंकुश पाटलाला की सलग 6 तास उभा राहायचं, कार्यशाळा करायची आणि 100 किलोमीटर पुढं जायचं आणि परत कार्यशाळा करायची. हे जी शक्ती, एवढं कार्य येतं कुठून, तर शेतकरी बांधवांनो, हे जे सर्व आहे हे तुम्ही दिलेलं प्रेम, तुम्ही दिलेली शक्ती आहे. परंतु हे जे सर्व कार्य चालू आहे शेतकरी बांधवांनो, हे सर्व कार्य गुरुकृपेमुळे चालू आहे. जे माझे गुरु आहेत गिरिजानंदन महाराज, सीतामाई गुरुमाता आहेत आणि आमचे मोठे गुरु ज्यांनी ही स्थापना केलेली आहे ते आहे स्वानंद सद्गुरू महाराज. यांनी मला कुंडलिनी शक्तीबद्दलची दीक्षा दिली आणि कुंडलिनी शक्ती शेतकरी बांधवांनो माझी जागृती केली. शेतकरी बांधवांनो, ज्या पद्धतीनं मी हे जे ज्ञान तुम्हाला शेतीमधलं जे दिलेलं आहे, ह्युमिक ॲसिड कसं बनवायचं, अमिनो ॲसिड कसं बनवायचं, लाईम सल्फर कसं बनवायचं, मायक्रोन्यूट्रिएंट कसं बनवायचं बांधवांनो, या पद्धतीचं जसं हे ज्ञान खुलं केलेलं आहे आणि तुम्ही सर्वांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य वाल्या कोयाला तुम्ही विज्ञान संत ही पदवी तुम्ही शेतकऱ्यांनी बहाल केलेली आहे. परंतु याच्या पाठीमागं जी आहे आध्यात्मिक शक्ती आहे, ही जी शक्ती आहे आध्यात्मिक, ही आहे कुंडलिनी शक्ती शेतकरी बांधवांनो. बरं, या शक्तीचं तुम्ही बरेचसा माझा शेतकरी जो बांधव आहे याला हा पहिल्यांदाच शब्द तो ऐकत असेल. जो आपण ध्यानधारणा करतो बांधवांनो, योगा प्राणायाम करतो, मेडिटेशन्स करतो, याचा जो शेवट आहे तो कुंडलिनी शक्ती जागृत होणे. आपण शेतकरी बांधवांनो, आपण संत ज्ञानेश्वर महाराजांना खूप मानतो. आपल्या सर्वांचा शेतकरी बांधवांचा संत ज्ञानेश्वरांच्यावरती खूप विश्वास आहे. या संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये या कुंडलिनी शक्तीचं खूप विस्तृत वर्णन केलेलं आहे शेतकरी बांधवांनो. आणि या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणून 700 वर्षे झाली ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेऊन, तरीसुद्धा आपण त्यांना माऊली म्हणून त्यांच्या आपण सोहळे होतात. कारण त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे ते आपल्या बहुजनांच्या वरती खूप उपकार आहेत. तर ज्ञानेश्वरी महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरी काय सांगतात, याही सांगतात की आपली संडाची जागा आणि लघवीची जागा इथे बरोबर 4 बोटाची जागा आहे आणि उजव्या पायाची टाच आपली खालून 1.5 बोट जागा सोडून आणि वरून 1.5 बोट जागा सोडून संडाच्या आणि लघवीच्या जागेमधील अंतर सोडून ही उजव्या पायाची टाच लावावी बांधवांनो आणि डाव्या पाय उजव्या पायावर घ्यावा. यानं काय होईल शेतकरी बांधवांनो, खाली जाणारा जो अपान वायू आहे, आपला जो गॅस शरीरातून बाहेर पडतो, तो गॅस पूर्ण जागेवर बंद होईल आणि तो शरीरामध्ये उलटा फिरेल. हे सर्व शेतकरी बांधवांनो मी जे सांगतोय ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामधलं सर्व सांगतोय बांधवांनो. आणि तो उलटा फिरल्यानंतर पोटामध्ये शिरेल आणि तो गुरगुरू लागेल, तो साधकाला थोडीशी भीतीही घालेल आणि तो 3.5 पाठीच्या मणक्यामध्ये मूलाधार चक्राजवळ त्रिकोणी ह्याच्यामध्ये 3.5 वेटोळे घालून कुंडलिनी नावाची शक्ती आहे असं ज्ञानेश्वरी म्हणतात. ती खरंच आहे, ज्याची माझी ही शक्ती जागृत माझ्या गुरूंनी केलेली आहे. आणि ही शक्ती बसलेली आहे, ती धक्के देऊन गुरगुरून ती जागृत होते आणि ती जागृत झाल्यानंतर सुषुम्ना नाडीमधून तिचा वरचा प्रवास आहे. इथं पाठीच्या ह्याच्यामध्ये कुंडलिनी शक्ती आहे, इथं वर शिव आहेत. आणि हा काय होतं की आपला जो कर्म आहे, अनेक जन्माची कर्म आहेत, या कर्मामध्ये सुषुम्ना नाडीमध्ये पाप पुण्य हे साठलेली आहेत
आणि ज्या वेळेस ती धडक्यात येते ती भस्म करून एक एक कर्म आपल्या अनेक जन्माचं भस्म होऊन तिचा पुढचा प्रवास होतो. आणि ती होत असताना आपण जे काय म्हणतात की पाठीच्या मणक्यामध्ये 7 चक्र आहेत आणि ती चक्र मग खुलत जातात आणि ती खुलत जातात आणि मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याच्यामध्ये त्या योग्याचे शरीर हलके होईल, त्या योग्याच्या शरीराची केसांची वाढ थांबेल बांधवांनो, त्या योग्याच्याला वाऱ्याचा वेग प्राप्त होईल. तो जो योगी आहे किड्या मुंगीचे मनोगत ओळखील, समुद्राच्या पलीकडील दिसेल, स्वर्गातील नाद ऐकू येतील आणि पाण्यावरून चालत गेला तरी पाण्याचा स्पर्श होणार नाही. अशा नाना प्रकारच्या सिद्धी प्रसंगानुरूप प्राप्त होतील. बघा शेतकरी बांधून, प्रसंगानुरूप म्हणलेलं आहे. म्हणजे त्या योग्यावरती जर एखादा प्रसंगच तिथं आला तर त्या सिद्धी त्याला तिथं त्या त्या वेळेचं प्राप्त होऊन त्याला ते, म्हणून आपले जे काय पूर्वज वडील पुरुषांकडे असे साधू होते ते पाण्यावरून चालत गेले. असे बरेचसे काय तर आम्ही मराठवाड्यामध्ये फिरतो तर आम्हाला सांगतात आमचे तिथं महाराज होते, गाडी बंद पडली तर डिझेल नव्हतं, त्यांनी पाणी टाकलं आणि गाडीत त्या प्रसंगावरती ते सिद्धी प्राप्त होते आणि त्या योग्याला घेऊन जाते. हे मी म्हणत नाही, हे आहे ते ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये आहे बघा. आणि ही शक्ती तुम्हाला जागृत जर करायची असेल तर तुम्हाला 16 मे 2026ला 16 मे 17 मे आणि 18 मेला पलूस या ठिकाणी कुंडलिनी शक्तीचा जागृतीचा दीक्षा देण्याचा कार्य होणार आहे. आता हे जे मी तुम्हाला सांगतो हे जे शेतीवरचं कार्य करतो आहे हेच आहे बघा ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये 272वी ओवी आहे. ही कुंडलिनी जगदंबा जे ज्ञानेश्वर महाराज 6व्या अध्यायामध्ये 272व्या ओवीमध्ये बांधवांनो काय म्हणतायत, ही जी कुंडलिनी शक्ती आहे तिला जगदंबा म्हणले त्याने. हे कुंडलिनी जगदंबा म्हणले त्याने. म्हणजे ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती जगदंबा आहे. जगद म्हणजे जग आणि अंबा म्हणजे आई बांधवानो. ही जगदंबा जगाची आई आहे. ते चैतन्य चक्रवर्तीची शोभा म्हणले पुढं. म्हणजे जी आपण काय म्हणतो या ब्रह्मांडामध्ये फक्त चैतन्य आहे, आपण ही नावं दिलेली आहेत. ते चैतन्य म्हणजे चैतन्य चक्रवर्तीचे म्हणजे जे चैतन्य आहे आणि ह्या चैतन्याचा जो चक्रवर्ती कुणाला म्हणतो बांधवानो, चक्रवर्ती म्हणजे राजा सम्राट. ह्या चैतन्याचा जो राजा आहे त्याची ती शोभा आहे. चैतन्य चक्र म्हणजे त्या चैतन्याची ती शोभा म्हणजे ती पत्नी आहे. म्हणजे अशी ही कुंडलिनी शक्ती आहे. आणि मग काय, जया विश्वबीजाच्या कोंबा सावली केली. म्हणजे ह्या सर्व विश्वाचं जे बीज आहे त्या विश्वाच्या बीजाच्या कोंबाला या कुंडलिनी शक्तीनं सावली केलेलं आहे. म्हणून हे जे विश्वाचं बीज जे आहे हे विश्वाचं बीज सांभाळण्याची जबाबदारी आई जगदंबेची आहे. आणि हेच कार्य आपल्याला गुरुनियमच्या ज्यावेळेस कुंडलिनी शक्ती जागृत केली बांधवांना, आमचे जे गुरु जे आहेत गिरिजानंदन महाराज हे पोलीस खात्यामध्ये सर्व्हिसला होते. यांना कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी हे सर्व्हिस सोडून आपला संसार सोडून हिमालयामध्ये 3.5 वर्ष आमच्या गुरुने हे केले. त्यांना तिथं काही मिळालं नाही. आणि मग पुण्यामध्ये स्वानंद महाराज पुरंदर तालुक्यामध्ये वाळुंज या गावी स्वानंद महाराज या दादांना भेटले आणि दादांनी सांगितले की दाढी वाढवून बायका मुलं प्रपंच सोडून कुंडलिनी शक्ती जागृत होत नाही. आपला प्रपंच नेटका करून बायका मुलांची तू परमिशन घेऊन ये आणि ही दाढी काढून ये. आणि दादांना मग स्वानंद महाराज आमच्या मोठ्या दादांनी कुंडलिनी शक्तीची जी आहे तो स्थापन केली ना, त्यांना दीक्षा दिली. स्वानंद महाराजांनी कुंडलिनी योगाची हे स्थापना केली. त्यांना काही त्यांच्या एका ठिकाणी गेल्यानंतर असा प्रसंग आला की त्यांना पंक्तीला जेवायला घेतलं नाही. बांधवांनो असे आहेत की या योगामधले काय जे आहेत आपल्याला साधे शिवून घेत नाहीत आणि मग त्यांना जेवायला घेतलं नाही पंक्तीला. म्हणून दादांनी तिथून आले मोठे दादा आणि स्वतःच हे चालू केलं. त्यांना डायरेक्ट सिद्ध शंकरेश्वर कृपेच्या आशीर्वादानं डायरेक्ट
गुरुपद मिळालं, थेट गुरुपद मिळालं आणि दादांनी हा विडा उचलला की हा मार्ग जो आहे बहुजनांच्यापर्यंत गेला पाहिजे बांधवांनो. आणि मग दादांनी जे आहे ते ह्यांना आमचे जे गिरिजानंदन महाराज आहे त्यांना गुरुपदाची दीक्षा दिली, गुरुमाता सीतामाई यांना दीक्षा दिली आणि रवींद्रसिंग पाटील यांना एक गुरुपदाची दीक्षा दिली. असं तिघे जणांना दीक्षा देऊन दादांच्या मोठ्या दादांच्या पाठीमागं मार्ग चालवतात. आता जे आमचे गिरिजानंदन महाराज आहेत मुक्काम पोस्ट भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली येथील अतिशय खूप या मार्गामध्ये त्यांनी मला दीक्षा दिली आणि अवघ्या हे दीक्षा दिल्यानंतर हे सर्व शेतकऱ्यांचं काम त्यांनी सांगितलं की इथून पुढं तुझं जे आयुष्य आहे शेतकऱ्यांसाठी जगाच्या कल्याणासाठी जगलं पाहिजे. म्हणून शेतकरी बांधवांनो आज 150 कार्यशाळा झाल्या. गुरुकृपेमुळं गुरुचा जो आदेश आहे त्यामुळं हे महाराष्ट्रभर मी शेतकऱ्यांसाठी फिरतोय. आज 14 तारखेपासून मी यवतमाळ जिल्ह्यात आहे. 14ला घर सोडलेलं आहे बांधवांनो. 27 तारखेला आम्ही जाणार आहोत. 700 किलोमीटर 800 किलोमीटर रोज 5 तास. इथं टेम्परेचर खूप आहे. आज थोडीफार आमची तब्येतही बिघडली, परंतु हे जी शक्ती आहे, ही जी कार्य आहे, हे कार्य कुणाचं आहे? आई जगदंबेचं आहे. मग आज ह्या गिरिजानंदन दादांनी काय केलं की त्यांनी हा मार्ग पुढं चालला पाहिजे आणि हा मार्ग बहुजनांच्यापर्यंत पोचला पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांचे वारसदार, अध्यात्माचे वारसदार म्हणून आमचे हेमंत पाटील म्हणून एक खोचीचे आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत, आणि दुसरे संदीप पाटील म्हणून आहेत, ते भादोलीचे आहेत, ते पण कोल्हापूर जिल्ह्यात आहेत, आणि स्वतः मी अंकुश पाटील, आमनापूर गाव, तालुका पलूस, जिल्हा सांगली, आम्हा तिघांना गुरुपदाची दीक्षा दिलेली आहे आणि हा मार्ग तुम्ही आता पुढं चालवला पाहिजे. म्हणून आता आम्ही दादांच्या कृपेनं, दादांच्या मार्गदर्शनाखाली, दादा जे रस्ता देतील, मार्गदर्शन करतील, त्यांचा जो आदेश असेल, सीतामाई आमच्या गुरुमातांचा जो आदेश असेल त्यांच्यानुसार आम्ही हा मार्ग चालवण्याचा, आणि मग ही शक्ती जी आहे, ही कुंडलिनी शक्ती तुम्हाला सुद्धा जसं मला मिळालेलं आहे, मला मिळाल्यानंतर मी जसं जगाच्या कल्याणासाठी वापरत आहे, आणि तसं माझे प्रामाणिक इच्छा शेतकरी बांधवांनो, तुमचीही कुंडलिनी शक्ती जागृत व्हावी, तुम्हाला हा मार्ग मिळावा, आणि ही शक्ती मिळाल्यानंतर तुमचं कौटुंबिक जीवन चांगलं नक्की होणार शेतकरी बांधवांनो. आणि हे तुमचंही जीवन चांगलं व्हावं, आणि तुमचं झाल्यानंतर तुम्ही हे शक्ती विश्वाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी वापरावी, असं आमच्या गुरूंचं मत आहे आणि आई जगदंबेचा हा आदेश आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही 16, 17, 18 मे 2026ला तुम्ही पलूस या ठिकाणी श्री मंगल कार्यालयामध्ये कुंडलिनी दीक्षा, कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचा कार्यक्रम होणार आहे, दीक्षा देण्याचा समारंभ होणार आहे. तर तुम्ही या, आणि जर यायचं असेल ज्यांना, तर अवधूत बुचडे म्हणून आहेत, मी तुम्हाला नंबर देतो, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. नंबर आहे अवधूत बुचडे साहेबांचा 80 87 64 16 04. बघा शेतकरी बांधवांनो, 80 87 64 16 04. अवधूत बुचडे सरांशी तुम्ही संपर्क साधा. 3 दिवस आहे, 3 दिवस आपण, आणि इथं मात्र आम्ही कोणतेही दादा दीक्षा देण्यासाठी कोणतीही फी किंवा दक्षिणा घेत नाहीत, परंतु इथं आपण 3 दिवस मंगल कार्यालयाचं भाडं आहे आपल्याला 25,000 रुपये, आणि 3 दिवस आपल्याला 6 वेळा जेवण, 6 वेळा नाश्ता, 6 वेळा चहा आपल्याला मिळणार आहे, किंवा हा जो आपला आहे मेंटेनन्स खर्च आपला, म्हणून थोडीफार म्हणून सेवा शुल्क म्हणून प्रत्येकाला इथं 1000 रुपये सेवा शुल्क द्यायची आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत, आणि तुम्ही द्यावं आणि याचा तुम्ही लाभ घ्यावा. मग ज्या तुम्हाला आध्यात्मिक शंका असतील, शंकाचं निरसन करा असेल, मी आमच्या गुरु गिरिजानंद महाराजांचा तुम्हाला नंबर देतो आहे, आणि सीतामाई गुरुमाता आहे त्यांचाही नंबर देतो आहे. ज्यांना दीक्षा घ्यायची असेल त्यांनी करा, तसा त्यांचा आदेश नाही.
तुमचा नंबर द्यायचा, परंतु मी त्यांचा लाडका शिष्य आहे, त्यांची परवानगी न घेताच मी तुम्हाला नंबर देतो आहे. तर त्यांचा नंबर आहे आमच्या गुरूंचा 97 66 48 93 69. बघा, गुरूंचा आहे गिरिजानंदन महाराज यांचा नंबर आहे 97 66 48 93 69. आणि जे गुरुमाता आमच्या सीतामाई आहेत यांचा नंबर आहे 90 49 81 87 86. आमचं गुरुमाता सीतामाई आहे त्यांचा नंबर आहे 90 49 81 87 86. शेतकरी बांधवांनो, ही आमची गुरु आणि सीतामाई गुरुमाता ज्या आहेत यांच्याशी तुम्ही आध्यात्मिक ज्या तुमच्या शंका असतील याच्यासाठी संपर्क करा. आणि अवधूत बुचडे यांचा जो नंबर दिलेला आहे, तुम्ही येण्यासाठी संपर्क लोकेशन वगैरे यांच्याशी तुम्ही संपर्क करा. तो नंबर आहे 80 87 64 16 04. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही नक्की या. ज्यांचं कुणाला दीक्षा मिळणार नाही, सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्यांचं बायपास झालेलं आहे, ज्यांना हृदयामध्ये व्हॉल्व बसवलेले आहेत, त्यांना दीक्षा मिळणार नाही. बाकीचे जे आहेत त्यांचा BP असेल, शुगर असेल, ते समोर गोळ्या खाऊन त्यांना खायला होतात आणि त्यांना दीक्षा दिली जाते. आणि याला पथ्य असतील, अंडी मटण खायचं नाही, दारू प्यायची नाही, परस्त्री माते समान आणि जुगार खेळायचा नाही, एवढी पथ्य आहेत. ज्यांना नाही कच्चा कांदा लसूणचा काही विषय नाही, जे तुम्हाला भाजीमधला चालेल कच्चा ते दादा सांगतील तुम्हाला. कच्चा कांदा लसूण काही विषय नाही तो महिलांसाठी सुद्धा हेच पथ्य आहे. तुम्हाला महिलांसाठी सुद्धा दीक्षा मिळते, काही अडचण नाही. हे सर्व इथं मुस्लिमांना सुद्धा आम्ही दीक्षा देतो. इथं मुस्लिम जरी असेल तरी आम्ही साधकांना दीक्षा दिलेला आहे. बहुजनांसाठी हा मार्ग गेला पाहिजे. या ब्रह्मांडातील ही आई आहे, जगाची आई आहे. इथं सर्वांना दीक्षा दिली जाते. इथं भेदभाव नाही, इथं सर्वांना सामान्य आहे. या आणि आपलं भलं करूया, जगाचं भलं करूया. आणि हा जो जगदंबेचा जो मार्ग आहे, हा मार्ग सर्वांच्यापर्यंत पोचवूया. इथं या तुमची मी वाट पाहतोय. 3 दिवस मी तिथं स्वतः आहे. 3 दिवस माझा तुम्हाला सहवास लाभेल. 3 दिवस आपण एकत्र थांबू. या जीवन सुखमय करूया, आनंदी करूया. इथंच थांबतो. ओम नमः शिवाय. जय जवान जय किसान.